नमस्कार, मी मंजिरी मराठे. अडीचच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी रवाना. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत आलम भट्टला अटक. टाइम मासिकातल्या लेखात बराक ओबामा यांनी केली नरेंद्र मोदी यांची प्रशंसा. भारताकडे 9 ते 10% विकास दर गाठण्याची क्षमता, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करा, मुख्यमंत्र्यांचं जागतिक उद्योजकांना आवाहन. आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लिंक वेस्ट भेटीअंतर्गत 3 देशांचा दौरा आटोपून आज मायदेशी रवाना झाले. त्यांनी या दौऱ्यात फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांना भेट दिली. काल रात्री कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी मोदींच्या सन्मानार्थ प्रीतीभोजनाचं आयोजन केलं होतं. कॅनडाला धन्यवाद देतानाच भेटीची अखेर झाली असली तरी इथूनच या 2 देशांच्या संबंधांना नवी सुरुवात झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. कॅनडा भेटीदरम्यान एकूण 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामध्ये संरक्षण, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधातील करार अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. भारताच्या स्वच्छ ऊर्जा योजनेअंतर्गत असलेल्या युरेनियमच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी कॅनडानं येत्या 5 वर्षांसाठी युरेनियम पुरवठा करण्याचा करार केला आहे. हा करार म्हणजे 2 देशातील विश्वासाचं प्रतीक आहे, असं मोदी म्हणाले. कॅनडा आणि भारतातील मुक्त व्यापार करार सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात येईल, असंही ते म्हणाले. कॅनडाच्या नागरिकांना भारतीय व्हिसा प्रदान करण्यासाठी उदार धोरण स्वीकारण्यात येईल, अशी त्यांनी घोषणा केली. याशिवाय शिक्षण, कौशल्य विकास, हवाई वाहतूक, रेल्वे, अंतराळ सहयोग, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्येही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅनडातील पेन्शन फंड गुंतवणूकदारांच्या मंडळाबरोबर चर्चा झाली. तसंच कॅनडाच्या अनेक कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबरही बैठक झाली. यात पंतप्रधानांनी भारतात गुंतवणूक करण्यासाठी कॅनडाच्या कंपन्यांना आमंत्रित केलं. मोदी यांनी कॅनडा संसद ग्रंथालयालाही भेट दिली. तसंच टोरंटो इथल्या कनिष्क विमान अपघातात मरण पावलेल्या नागरिकांच्या स्मारकालाही भेट देऊन पुष्पचक्र वाहिलं. श्रीनगरमध्ये बुधवारी झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याप्रकरणी फुटीरतावादी नेता मसरत आलम भट्ट याला आज जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली. सभेदरम्यान चिथावणीखोर कारवाया केल्याबद्दल बडगाम पोलीस ठाण्यात मसरतविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. काल रात्री उशिरापर्यंत मसरतला नजरकैदेत ठेवलं होतं. आज सकाळी त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर गिलानीसह बहुतांश फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या कथित चकमकीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ गिलानींनी हा मोर्चा आयोजित केला आहे. तर परिसरातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कुठल्याही मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. देशातली गरिबी हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक विशिष्ट दृष्टी आहे, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींची प्रशंसा केली आहे. मोदी भारतातल्या सुधारणांचे अग्रणी आहेत, असंही त्यांनी टाइम या आंतरराष्ट्रीय मॅगझिनमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती, महिला आणि बालिका सक्षमीकरण आणि जागतिक हवामान बदलाचा यशस्वी सामना करत देशाच्या आर्थिक विकासाची क्षमता वाढवणं यासाठी मोदींची पूर्ण तयारी आहे, असंही ओबामा यांनी नमूद केलं आहे. या कौतुकाबद्दल मोदींनी ओबामांचे आभार मानले आहेत. भारताकडे 9 ते 10% एवढा विकास दर गाठण्याची क्षमता असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचल्यानंतर जेटली पत्रकारांशी बोलत होते. देशातील तरुणांच्या वाढत्या संख्येला आव्हानात्मक कामं देण्यासाठी नवीन सरकार अनेक पावलं उचलत आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं, राज्य सरकारांना अधिक आर्थिक सत्ता देणं, कर व्यवस्था गुंतवणुकीसाठी पोषक करणं आणि उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देणं या गोष्टींचा अंतर्भाव असल्याचं ते म्हणाले. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आर्थिक सुधारणांना चालना दिल्यानंतर भारताची वाटचाल आधुनिक आणि सहज सुलभ कर प्रणालीकडे सुरू असल्याचं मत जेटली यांनी व्यक्त केलं.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या पिकाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या बलवंतपूर गावचा दौरा केला. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेल्या आर्थिक मदतीचं लवकरात लवकर वाटप करावं असं आवाहन राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारला केलं आहे. राजनाथ सिंह आज ग्रामीण कानपूरचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जर्मनी आणि स्वीडनचा दौरा आटपून मायदेशी परतले. देशात विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्वीडनमधल्या स्टॉकहोम इथं आघाडीच्या उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण जगातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी तरुण तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची आपली ताकद आहे. त्यामुळे जागतिक उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी. त्यांच्या साऱ्या गरजांची पूर्तता महाराष्ट्र करू शकतो अशी ग्वाही त्यांनी दिली. जगात आर्थिक क्षेत्रात कितीही चढउतार होत असले तरी भारताची अर्थव्यवस्था यापुढे आणखी वेगानं विकसित होणार आहे. उद्योजकांनी त्याचा फायदा घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आहे असं प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथं एका व्याख्यानात बोलत होते. भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर आणि नागपूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी अधिग्रहण विधेयक 2015 बाबत केंद्र शासनाची भूमिका या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. सरकार खासगी उद्योगांसाठी नाही तर ग्रामीण आणि सामाजिक पायाभूत सुविधांसाठी जमीन मागत आहे. शहरी भागात दुप्पट तर ग्रामीण भागात चौपट मोबदला मिळणार असून कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी देण्यात येईल असंही गडकरी यावेळी म्हणाले. गडचिरोली सिंचन आढावा बैठक आज गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत झाली. विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत. सिंचनाच्या माध्यमातून गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्याचा विकास व्हावा हा या बैठकीचा उद्देश होता. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी चिचडोह सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 63 कोटी रुपये दिले असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशा सूचना नेते यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात अनेक मामा तलाव असून या तलावांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मामा तलावांची दुरुस्ती करून तत्काळ खोलीकरण करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. शेतकऱ्यांसाठी व्याजाच्या रूपात अर्थसहाय्य करणाऱ्या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी 50% वाढीव नुकसान भरपाई जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक अनुदान योजनेत सुधारणा करणार आहे. मात्र 30 जूनपर्यंत आताची अनुदान योजना सुरू राहील असं रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. 2014-15 या वर्षात बँकांना 2% व्याज अनुदान उपलब्ध करून दिलं गेलं होतं. हे अनुदान लघुकालीन पीक कर्जावरच्या निधीवर दिलं होतं. यांचा धनादेश रायगड जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी 26 जानेवारी 2015 पासून राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू झाली. त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही मदत करावी असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिरानं राज्यातल्या 34 जिल्ह्यांसाठी 34 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरनंतर आता राज्यात अन्य ठिकाणी दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या पारखेड गावात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी गावातल्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काल डफडे बजाव आंदोलन केलं. गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य वेरुळकर गुरुजी, खामगावचे आमदार आकाश फुंडकर आणि भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनोने यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून हे आंदोलन पुढे नेण्यास मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या आंदोलनात पुरुषांसह महिलांचाही विशेष सहभाग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे. जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या 461 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अंदाजे 3971 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खेड तालुक्यातल्या अलसुरे या गावातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
यावर्षी ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड सामंजस्याने आणि बिनविरोध करण्याकडे ग्रामस्थांचा कल दिसून येत आहे। त्यामुळे तब्बल 130 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे। गावाचा विकास या प्रमुख मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जात असल्याचं चित्र आहे। राजापूर इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना, रत्नागिरीत भाजपा विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, गुहागरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजपा, तर मंडणगड इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे। जिल्हा परिषदेच्या शाळाही उत्तम गुणवत्तेचे विद्यार्थी घडवू शकतात, हे औरंगाबादमधल्या 6 जिल्हा परिषद शाळांनी सिद्ध केलं आहे। या शाळांना ISO प्रमाणपत्र मिळालं आहे आणि याचं श्रेय पूर्णपणे इथल्या शिक्षकांना जातं। आजी आजोबांनी माझ्या मी मुलगी म्हणून केला कंटाळा, जिथे होत नाही भेदभाव अशी आहे माझी शाळा। ही आवडते मज मनापासून शाळा, हेच गीत आता जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी गुणगुणत आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण 6 शाळांना ISO प्रमाणपत्र मिळालं आहे। या वर्षात सांसखेडा, बेमळावाडी, लांडकवाडी आणि आपतगाव या शाळा ISO प्रमाणित झाल्या आहेत। या सर्व शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत। ISO म्हणजे काय तर 100% उपस्थिती, 100% मुलांची गुणवत्ता, मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणं। आता मात्र आम्हाला खरी गौडदौड आतापर्यंत जी केली किंबहुना त्याच्यापेक्षा अजून जास्त इथून पुढे आम्हाला करावं लागणार आहे। त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत। जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकडे लक्ष पुरवलं जात आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळा सोयी सुविधांनी अद्ययावत व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या अंतर्गत तुर्तास औरंगाबाद तालुक्यातील 6 शाळा ISO नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेले असून जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामधल्या 128 जी केंद्र आहेत या 128 केंद्रांमधून प्रत्येक केंद्रातून किमान एक शाळा ISO करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा मानस आहे आणि खात्री आहे की माझे सर्व जे सहकारी अधिकारी आहेत आणि सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आहे यांच्या सहकार्याने केवळ या ISO नामांकनावरतीच न थांबता अधिकाधिक शाळांमधून गुणात्मक दर्जा वाढ व्हावा यासाठी आमचा सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न सध्या सुरू आहे। ISO प्रमाणित शाळांमुळे आता शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातले विद्यार्थीही तितक्याच सक्षमपणे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवनव्या वाटा चोखाळतील हे नक्की। बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेनं सर्व ATM मशीन्स नॅशनल फायनान्शियल स्विच या यंत्रणेला जोडण्याची योजना आखली आहे। रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर HR खान यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली। या योजनेमुळे ग्राहकांना आपले पैसे आपल्या बँकेतील खात्यात भरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या ATMचा वापर करता येईल। या सेवेसाठी काही आकार भरावा लागेल आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिला आहे, असंही ते म्हणाले। मध्य रेल्वेच्या नागपूरमधील DMR कार्यालयात रेल्वेचा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला। मध्य रेल्वेचे मंडळ व्यवस्थापक OP सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमात 28 शील्ड, 4 अधिकारी आणि 22 कर्मचाऱ्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं। कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार देण्यात येत असल्याचं सिंग यांनी सांगितलं। नागपूर कार्यालयात गेल्या 60 वर्षांपासून रेल्वेचा वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात येतो। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येतं। भारतीय रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त नामदार जगन्नाथ शंकर शेट प्रतिष्ठानच्या वतीनं मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, ठाणे तसंच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवर पथनाट्य सादर करण्यात आलं। मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकर शेट यांची माहिती जनतेला व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज आणि मुंबई महानगरपालिका, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई लायब्ररी हे सगळं नाना शंकर शेट यांनी ब्रिटिशांची सोबत घेऊन घडवलेलं आहे।
इच्छा असेल तर मार्ग दिसतो. नांदेड जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावच्या नागरिकांनी आपलं गाव गटारमुक्त करून हेच सिद्ध केलं आहे. टेंभुर्णीमधल्या गावकऱ्यांनी एक दिलानं मेहनत घेतली आणि स्वयंपूर्णतेनं संपूर्ण गाव गटारमुक्त आणि स्वच्छ केलं. गावामध्ये 2004 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेतला. शौचालयाबरोबरच या गावाने गटारमुक्तीचे अभियान राबवलं. घर तिथं स्वच्छ खड्डा, घर तिथं शौचालय हा उपक्रम राबविला आणि 2004 पासून आजपर्यंत हा सतत कार्यान्वित आहे. स्वच्छ खड्ड्यामुळे गावचा असा फायदा झाला की पाण्याचं वॉटर लेवल वाढलं, गावातली दुर्गंधी कमी झाली, गावामध्ये नाली बांधकाम करावं लागलं नाही आणि यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर फार मोठा त्याचा चांगला फायदा झाला. त्याचबरोबर या गावानं पर्यावरण ग्राम समृद्धीमध्ये जवळपास 2000 वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि हे सर्व काम कुठलंही शासनाचं अनुदान न घेता गावकऱ्यांनी स्वतः लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम केलं. गटारमुक्तीमुळे सार्वजनिक आरोग्याचे इतर प्रश्नही सोडवता येऊ शकतात, हेही ग्रामस्थांनी दाखवून दिलं. स्वच्छ खड्ड्यामुळे डासांचा त्रास वाचतो. दवाखान्याचे तापीचा कोणते डेंग्यू ताप कोणती हे कधीही येणार नाही. या 15 वर्षात सुद्धा आमच्यातलं एकही सुद्धा माणूस डेंग्यू किंवा तापामुळं किंवा इतर बिमाऱ्यामुळे केव्हाही हे झालेलं नाही. दवाखान्यात सुद्धा जायची गरज नाही. या स्वच्छ खड्ड्यामुळे एवढा फायदा आहे की जीवनाचा की एकही माणूस तुम्हाला पेशंट आमच्या गावात केव्हाही सापडणार नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देऊन गावातल्या शोष खड्ड्यांच्या या पॅटर्नची पाहणी केली आणि माहिती घेतली. आरोग्य संपन्न आणि स्वच्छ गावासाठी टेंभुर्णीचं उदाहरण सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल असंच आहे. बुद्धी आणि भावना ही जगण्याची 2 चाकं. त्यापैकी बुद्धीचं महत्त्व दिसून येतं, मात्र मनाच्या पृष्ठभागाखालून वाहणाऱ्या भावनांची ताकद काहीशी दुर्लक्षित राहते. भावनांक ही संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे, ते यासाठीच. मुलाचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ हा आजच्या काळातला परवलीचा शब्द. अनेक पालक मुलांचा कल जाणून घेण्यासाठी बुद्ध्यांकाची चाचणी करून घेतात. मात्र मुलाच्या चौफेर विकासात बुद्ध्यांका इतकाच भावनांकही महत्वाचा आहे याची आजही अनेक पालकांना जाणीव नसते. भावनांक विकसित झाला तर आयुष्याकडे पाहण्याची नवी खिडकी मुलांसाठी उघडते. त्यातून आत्मविश्वासाचा स्वच्छ सूर्यप्रकाश त्यांच्या जगण्यात उतरतो. त्यासाठी भावनांक या संकल्पनेविषयी साक्षरता निर्माण होणं गरजेचं आहे. ही साक्षरता निर्माण झाली तर भावनांचा सकारात्मक वापर कसा करायचा याच्या प्रशिक्षणाची गरज पालक आणि मुलांना जाणवेल. भावनांक उंचावला तर आत्मभान वाढेल. त्यातून आयुष्याला मोकळ्या मनानं सामोरं जाण्याचं बळ मुलांमध्ये निर्माण होईल. भावनांकाचं महत्त्व केवळ शैक्षणिक प्रगती आणि करिअर पुरतच मर्यादित नाही, तर त्यामुळे आयुष्याच्या विस्तीर्ण आकाशात भरारी घेण्यासाठी पंख बळकट होतील. मुंबईत आज परळ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महापौर स्नेहल आंबेकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी झालं. दादरच्या कमला मेहता अंधशाळेचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. थोर शिक्षण सुधारक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज पुण्यतिथी. राधाकृष्णन यांना 2रे राष्ट्रपती होण्याचा मानही मिळाला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, थोर तत्वज्ञ, आद्य शिक्षण सुधारक. 5 सप्टेंबर 1988 साली आंध्रमधल्या तिरुपाणी गावात त्यांचा जन्म झाला. चेन्नईत उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. तत्वज्ञान विषय घेऊन राधाकृष्णन प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. त्यानंतर तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते झटले. आंध्र विद्यालयानं त्यांना डिलीट ही डॉक्टरेट प्रदान केली, तर इंग्लंडनं राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्त्व जाणून भारतीय राज्यघटना समितीचे सभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. दिल्ली विद्यापीठ तसंच
बनारस हिंदू विश्वविद्यालयाचं कुलगुरूपदही त्यांनी सांभाळलं. 1962 साली डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती झाले. याआधी 1952 मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदही भूषवलं होतं. शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या अतुल्य कामगिरीमुळे 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल विशाखापट्टणम इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघावर 6 गडी राखून दमदार विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे या मुंबईच्या गोलंदाजांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत हैदराबादला अवघ्या 127 धावातच रोखलं. शिखर धवन 10 तर के राहुल अवघ्या 2 धावा करून तंबूत परतली. त्यानंतरच्या खेळाडूंनी डाव सावरायचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर 128 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या अजिंक्य रहाणेनं आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आज या स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. घरच्या मैदानात तरी मुंबई इंडियन्सला आपला गुणतालिकेतला भोपळा फोडता येतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातला लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण या 4 तालुक्यात काल पावसानं हजेरी लावली. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटपून मायदेशी रवाना. जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत आलम भटला अटक. टाइम मासिकातल्या लेखात बराक ओबामा यांनी केली नरेंद्र मोदी यांची प्रशंसा. भारताकडे 9 ते 10% विकास दर गाठण्याची क्षमता, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करा, मुख्यमंत्र्यांचं जागतिक उद्योजकांना आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.